शेतकऱ्यांसाठी आज अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. बघा तर शेतकरी मित्रांनो, ब्रेकिंग न्यूज आहे. पाणी मोटारसाठी शेतकऱ्यांना मिळणार 70% अनुदान. बघा, अर्ज प्रक्रिया बघून घ्या. सर्वात चांगली या ठिकाणी ही योजना आहे. शेतकऱ्याला सुपरफास्ट मोटर या ठिकाणी मिळणार आहे. 70% तब्बल या ठिकाणी अनुदान शेतकऱ्याला मिळणार आहे. बघा तर ही 5 या ठिकाणी मोटर आहे. 5 वॉट या ठिकाणी ची मोटर आहे. म्हणजे की शेतकऱ्याला बघा भरपूर या ठिकाणी मदत या मोटरच्या माध्यमातून मिळणार आहे. परंतु तुम्हाला नियम जाणून घ्या. तुमच्या शेतामध्ये विहीर काही असे या ठिकाणी पाण्याचा स्रोत उपलब्ध पाहिजे, तेव्हाच या ठिकाणी तुम्हाला ही मोटार या ठिकाणी मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. या ठिकाणी जाणून घ्या कसा अर्ज करायचा आहे. संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला या आपल्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, कोणकोणते डॉक्युमेंट लागतील, या ठिकाणी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया की कशी तुम्हाला ही सुपरफास्ट मोटार मिळेल. आता बघा शेतकरी मित्रांनो, सबसिडी वॉटर मोटार. बघा नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत. बघा शेतकऱ्यांसाठी पाणी मोटार. बघा जिथे त्यांना 70% अनुदान या ठिकाणी मिळणार आहे. भारतातील शेतकरी वर्गाला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकी ही एक महत्त्वाची योजना आहे. या लेखनामधून आपण योजनेविषयी संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत, जसे की अनुदानाची रक्कम, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाचे तपशील. चला तर मग या ठिकाणी लगेच माहिती पाहूया. आता बघा, भारतातील शेती हा आजही प्रमुख व्यवसाय आहे. शेतातील बहुतांश शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करतात, परंतु बदलत्या हवामानामुळे पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. योग्य पाणी व्यवस्था हे शेतीच्या यशस्वी साठी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे आहे. पिकांना योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पाणी मिळणे हे उत्पादन वाढवण्यात आवश्यक आहे. आता ही मोटर कशी मिळणार ते या ठिकाणी जाणून घ्या. आता पाणी मोटार बघा हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे उपकरण आहे, परंतु अनेक बघा शेतकऱ्यांनी आर्थिक अडचणीमुळे उच्च दर्जाचे पाणी मोटार खरेदी करणे या ठिकाणी शक्य होत नाही. बघा त्यामुळे सरकारने त्यांना मदत करण्यासाठी ही अनुदान योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे. आता डॉक्युमेंट पाहून घ्या. या ठिकाणी तुम्हाला काय काय अर्ज करण्याची प्रोसेस आहे. आता बघा पाणी मोटार जी काही योजना आहे याचे ठळक वैशिष्ट्ये जाणून घ्या. अनुदानाची रक्कम. बघा शेतकरी पाणी मोटार खरेदीसाठी 70% पर्यंत या ठिकाणी अनुदान मिळणार आहे. बघा उर्वरित 30% रक्कम शेतकऱ्याने स्वतः भरावी लागणार आहे. बघा तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, ही सर्वात महत्त्वाची या ठिकाणी माहिती आहे. आता अनुदानाच्या ठिकाणी रक्कम पहा. सामान्य प्रवर्गातील शेतकऱ्याला कमाल अनुदान रक्कम या ठिकाणी 35,000 रुपये आहे. मग बघा तर मग या ठिकाणी जे काय सामान्य शेतकरी बघा, अनुसूचित जाती जमाती आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम 40,000 आहे. म्हणजे की सामान्य शेतकऱ्याला 35 आणि अनुसूचित जाती जमाती जे काय आहे याला 40,000 रुपये. बघा आता लाभार्थीची निवड कशी होणार हे देखील जाणून घ्या. आता बघा लाभार्थी निवड. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभधारकाची प्रथम निवड येण्यास प्रथम प्राधान्य यावर तत्त्वावर या ठिकाणी केली जाईल. म्हणजे की बघा सर्व जिल्ह्यांमध्ये याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले. आता योजनेची अटी आणि पात्रता या ठिकाणी जाणून घ्या. तर नंबर 1 काय पात्रता आहे. बघा जो काय अर्जदार आहे तो महाराष्ट्राच्या ठिकाणी रहिवासी पाहिजे. अर्जदाराकडे शेतीची जमीन असावी. किमान बघा 0.5 एकर जमीन तरी या ठिकाणी पाहिजे. अर्जदाराचे नाव 7/12 उतारा या ठिकाणी असणे गरजे आहे. अर्जदार शेतीतील कुटुंबातील असावा. म्हणजे की बघा अर्जदाराकडे या ठिकाणी स्वतःची शेती या ठिकाणी उपलब्ध पाहिजे, त्याच्याकडे कुटुंब पण उपलब्ध पाहिजे, त्याशिवाय त्याला मिळू शकत नाही. बघा म्हणजे की या ठिकाणी एक तरुण मुलगा आहे ज्याच्याकडे या ठिकाणी शेती आहे, पण त्याला या योजनेचा लाभ मिळू शकत नाही. तो शेतकरी काय असला पाहिजे, कुटुंबधारक शेतकरी असला पाहिजे. या योजनेचा लाभ या ठिकाणी बघा मागील 5 वर्षात न घेतलेला असावा. म्हणजे की बघा तुम्ही या योजनेचा लाभ जे काय आहे ते मागील 5 वर्षे घेतलेला नसावा, तर तुम्हाला या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता महत्त्वाच्या अटी या ठिकाणी जाणून घ्या. KYC अपडेट अनिवार्य आहे. KYC नसल्याचं अनुदान या ठिकाणी मिळणार नाही. शेतकऱ्याला पाणी मोटार या ठिकाणी खरेदी करताना मान्यताप्राप्त कंपनीकडून या ठिकाणी खरेदी करावी लागणार आहे. शेतकऱ्याने खरेदी केलेले पाणी मोटारचे बिल आणि वॉरंटी कार्ड जपून ठेवणे या ठिकाणी आवश्यक आहे. बघा अनुदानाची जी काय रक्कम आहे ही मिळण्यासाठी ऑनलाईन या ठिकाणी अर्ज करणे या ठिकाणी अनिवार्य आहे.
आज तुम्हाला अर्ज कसा करायचा हे देखील जाणून घ्या. बघा, जी काय अर्ज प्रक्रिया आहे ही ऑनलाईन असणार आहे. बघा, शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन या ठिकाणी नवीन नोंदणी करावी. तुम्हाला एक कॉम्प्युटरवर फॉर्म भरायचा आहे. नोंदणी करताना मोबाईल नंबर, आधार नंबर, पॅन कार्ड आणि 7/12 उतारा स्कॅन करून अपलोड करावा. अर्जाची प्रिंट या ठिकाणी काढून तुमच्याकडे सुरक्षित ठेवावी. अर्जासोबत बघा कागदपत्रे कोणकोणते लागणार आहे. आता तुम्हाला तर कळलं, तुम्हाला ऑनलाईन कॉम्प्युटरवर करायचं आहे. आता व्हिडिओवर क्लिकच जर केला आहे तर कागदपत्र देखील जाणून घ्या, म्हणजे की तुम्हाला कसलीच अडचण राहणार नाही. या ठिकाणी कोणकोणती कागदपत्रे लागणार ते देखील एकदा पाहून घ्या. आता बघा, तुम्हाला जे काय कागदपत्र लागणार आहे ते म्हणजे की आधार कार्ड, पॅन कार्ड, 7/12 उतारा, बँक या ठिकाणी पासबुक जे आहे त्याची या ठिकाणी झेरॉक्स लागणार आहे. पासपोर्ट साईज फोटो म्हणजे की छोटे छोटे फोटो लागणार आहे. पूर्ण कुटुंबाचे मोबाईल नंबर आणि या ठिकाणी शेतकरी असल्याचे म्हणजे की बघा प्रमाणपत्र. फार्मर आय डी कार्ड तुम्ही काढलेलं आहे की नाही ते एकदा पाहून घ्या. फार्मर आय डी कार्ड देखील हे शेतकऱ्याचे ओळखपत्र आहे, ते देखील तुम्हाला काढणं गरजेचं आहे. आता बघा, अर्ज सबमिट केल्यानंतर एक अर्ज क्रमांक प्राप्त होईल. या अर्ज क्रमांकद्वारे आपल्या अर्जाची स्थिती शेतकरी तपासू शकते. अर्ज छाननी झाल्यानंतर पात्र या ठिकाणी लाभार्थ्यांना SMS द्वारे कळवले जाईल. बघा, आता अनुदानाची वितरण प्रक्रिया कशी आहे ते देखील एकदा नजर मारूया. अनुदानाचे वितरण पद्धत बघा, अर्ज मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्याला पाणी मोटार खरेदी करण्याची या ठिकाणी परवानगी दिली जाईल. बघा, शेतकऱ्यांना मान्यता प्राप्त कंपनीचे पाणी मोटार या ठिकाणी खरेदी करावी लागणार आहे. खरेदी केल्यानंतर बिल आणि वॉरंटी कार्ड बघा अधिकाऱ्याकडे सादर करावे लागणार आहे. म्हणजे अधिकारी असतात यांच्याकडे तुम्हाला वॉरंटी कार्ड सादर करावे लागणार आहे. बघा, अधिकारी पडताळणीनंतर अनुदानाची रक्कम ही शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी थेट जमा केली जाणार आहे. म्हणजे की बघा, शेतकऱ्याच्या या ठिकाणी पडताळणी झाल्यानंतर शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्येच ही रक्कम या ठिकाणी येणार आहे. आता अनुदान वितरणाचा या ठिकाणी कालावधी समजून घ्या. बघा, अनुदानाची या ठिकाणी रक्कम सामान्य 35 बघा सामान्य या ठिकाणी 35-45 तर या ठिकाणी बघा 30 ते 45 बघा असे या ठिकाणी दिवसांच्या आत वितरित केली जाईल. म्हणजे की 35 असो किंवा 45 असो किंवा 30 ते 45 बघा दिवसांमध्ये या ठिकाणी वितरित केले जाते. कागदपत्रामध्ये त्रुटी असल्यास अनुदान मिळण्यास विलंब देखील होऊ शकतो. आता या ठिकाणी बघा, कागदपत्रामध्ये जर तुमच्या काही चुकी असतील तर या ठिकाणी तुम्हाला अनुदान मिळण्यास काही कालावधी देखील लागू शकतो. आता विविधच्या ठिकाणी फायदे जाणून घ्या. आता हे अनुदान मिळण्यामुळे शेतकऱ्याला फायदे बघा, आर्थिक बोजा कमी होतो 70%. आता अनुदान मिळाल्यामुळे कमी खर्चात उच्च दर्जाची पाणी मोटार खरेदी करू शकतात. पिकांच्या उत्पादनात वाढ होते. योग्य व्यवस्थामुळे पिकांचे उत्पादन वाढते. श्रम आणि वेळेची बचत होते. पाणी मोटारमुळे पाणी देण्याची प्रक्रिया सुलभ होते. उत्पन्नात या ठिकाणी वाढ होते. चांगल्या उत्पन्नामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी उत्पन्न वाढते. आता म्हणजे की शेतकऱ्याचे उत्पन्न वाढणार. आता शेतकरी मित्रांनो बघा, ज्यामुळे शेतकऱ्यांना पाणी मोटार खरेदी करण्यासाठी मोठी आर्थिक मदत मिळणार आहे. 70% अनुदान या ठिकाणी कमी खर्चात उच्च दर्जाची मोटार खरेदी करू शकतील, ज्यामुळे त्यांच्या शेतीची उत्पादकता वाढेल आणि या ठिकाणी बघा पर्यायाने त्यांचे उत्पन्न वाढेल. तर शेतकरी मित्रांनो बघा, तुम्हाला महत्त्वाचं काम देखील जाणून घ्या. आता ही योजना खास करून शेतकऱ्यासाठी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या आधारची KYC नीट आहे की नाही ते एकदा तपासून घ्या. त्याशिवाय तुम्हाला ही सुपरफास्ट मोटार मिळू शकत नाही. तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची अपडेट. धन्यवाद.